Good morning, everyone. Today's subject is cost accounting, and in last lecture we have completed the mathematical equation method, and now we will start another method, that is cost analysis method or the tabular method. सो आपण लास्ट लेक्चरला मॅथमॅटिकल मेथड जी आहे ही कंप्लीट केलेली आहे, आणि या लेक्चरला आपण नेक्स्ट जी दुसरी मेथड आहे कॉस्ट अनालिसिस मेथड और टॅब्युलर मेथड हे आपण याच्यावरचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आपण सॉल्व्ह करणार आहोत. दिस इज चार्ट. इथे चार्ट जो आहे मी प्रिपेअर केलेला आहे. इथे 4 कॉलम्स जे आहेत हे प्रिपेअर केलेले आहेत. अँड देन फर्स्ट पॉइंट इज ॲन्युअल कन्झम्पशन. ॲन्युअल कन्झम्पशन हे प्रॉब्लेममध्ये जे ॲन्युअल कन्झम्पशन आपल्याला दिलेलं आहे, चारही कॉलममध्ये सेम अमाऊंट येणार आहे. नेक्स्ट ऑर्डर साईज. ऑर्डर साईज अज्युम्ड. आता इथे अझम्पशन काही अज्युम्ड व्हॅल्यूज जे आहेत आपल्याला घ्यायच्या आहेत. अझम्पशनच्या बेसिसवर असतील या सगळ्या अमाऊंट्स. Then C point is number of orders. How to calculate number of orders? That is A divided by B. Means annual consumption, that is point A divided by point B, that is order size. जे आपण assume या इथे order size assumption ने value घेतोय, याने divide करायचंय annual consumption ला. And then we get the number of orders, that is A divided by B. So आपल्याला इथे amount ज्या आहेत ह्या मिळणार आहेत. Next point is ordering cost per order. This is ordering cost per order. ही ऑर्डरिंग कॉस्ट आहे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला अॅन्युअल कन्झम्पशन, ऑर्डरिंग कॉस्ट अँड टोटल कॅरिंग अँड कॅरिंग कॉस्ट पर युनिट हे आपल्याला दिलेले असणार आहेत. सो ह्या 3 जे गोष्टी आहेत, अॅन्युअल कन्झम्पशन, देन ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर अँड कॅरिंग कॉस्ट पर ऑर्डर. इथे ज्या अमाऊंट्स आहेत ह्या सेमच येणार आहेत चारही कॉलम्समध्ये. सो इथे ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डरमध्ये इथे चारही कॉलममध्ये सेमच अमाऊंट येणार आहे, एकच अमाऊंट येणार आहे. Then total ordering cost. Total ordering cost we have to find out with C multiplied by D. टोटल ऑर्डरिंग कॉस्ट जी आहे आपण आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सो ती आपण कशी कॅल्क्युलेट करणार आहोत, तर C इंटू डी. सी जो पॉइंट आहे दॅट इज नंबर ऑफ ऑर्डर्स, जो आपण फाइंड आउट केलाय ए डिवायडेड बाय बी करून आपण नंबर ऑफ ऑर्डर्स कॅल्क्युलेट केले. जो सी पॉइंट आहे त्या सी पॉइंटने डी पॉइंटला मल्टिप्लाय करायचंय अँड देन वी गेट टोटल ऑर्डरिंग कॉस्ट. नेक्स्ट इज एफ पॉइंट, दॅट इज ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ॲव्हरेज इन्व्हेंटरी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ॲव्हरेज इन्व्हेंटरी कशी फाइंड आउट करणार, तर ऑर्डर साईज डिवायडेड बाय 2. आता इथे ऑर्डर साईजमध्ये इथे ज्या ॲझम्पशनने आपण ज्या व्हॅल्यूज इथे अज्युम केलेल्या आहेत, या व्हॅल्यूज ज्या आहेत त्यांना 2 ने डिवाइड करायचं आहे अँड देन वी गेट ॲव्हरेज इन्व्हेंटरी. सो इथे जे ऑर्डर साईज आहेत या ऑर्डर साईजला डिवाइड करायचं आहे 2 ने अँड देन आपल्याला ॲव्हरेज जी इन्व्हेंटरी आहे ही मिळणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज कॅरिंग कॉस्ट पर युनिट. आपण कॅरिंग कॉस्ट पर युनिट जी आहे प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेली असणार आहे. सो चारही कॉलममध्ये कॅरिंग कॉस्ट पर युनिट सेमच येणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज टोटल कॅरिंग कॉस्ट. टोटल कॅरिंग कॉस्ट आहे जे आपल्याला फाइंड आउट करायचे. सो ॲव्हरेज इन्व्हेंटरी इंटू कॅरिंग कॉस्ट पर युनिट, दॅट इज एफ इंटू जी. एफ जो पॉइंट आहे ॲव्हरेज इन्व्हेंटरी, त्याला जी पॉइंटने मल्टिप्लाय करायचं, दॅट इज कॅरिंग कॉस्ट पर युनिट. त्या अमाऊंट्स इथे कॅल्क्युलेट करून अमाऊंट इथे टोटल कॅरिंग कॉस्टमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. अँड देन टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट इज इक्वल टू ई प्लस एच. टोटल कॉस्ट जी आहे आपल्याला कशी मिळणार आहे, सो ई पॉइंट प्लस एच पॉइंट. ई जो पॉइंट दॅट इज टोटल ऑर्डरिंग कॉस्ट प्लस टोटल कॅरिंग कॉस्ट, दॅट इज टोटल कॉस्ट. सो ई पॉइंट मध्ये ज्या अमाऊंट्स आहेत त्या अमाऊंट्स प्लस टोटल कॅरिंग कॉस्ट मधल्या अमाऊंट्स आपल्याला त्यांच्या दोघांची ॲडिशन करून टोटल कॉस्ट जी आहे ती आपल्याला मिळणार आहे इथे. सो दिस इज कॉस्ट अनालिसिस मेथड और टॅब्युलर मेथड. इथे आपल्याला चार्ट एक प्रिपेअर करायचा आहे अँड देन जे आन्सर्स आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत.
Let's we solve the problem. This is problem number 3. Find out EOQ, that is economic order quantity, with cost analysis. मग आपल्याला इथे annual demand दिलेली आहे, that is our annual consumption. Cost per article, इथे cost per article दिलेलं आहे. Then inventory carrying cost 15%. आता हे जे 15% आहेत हे आपल्याला cost per article वर 15% कॅल्क्युलेशन करून आपल्याला जी कॅरिंग कॉस्ट आहे ही फाइंड आउट करायची आहे. And then cost per order, that is 15 rupees. हे आपलं cost per order means here is ordering cost. आपल्याला annual consumption and ordering cost इथे मिळालेली आहे. A means annual consumption, that is 20,000 units, and cost per order, that is ordering cost 15 rupees. आपल्याला कॅरिंग कॉस्ट जी आहे ही कॅल्क्युलेट करायची आहे. कॅरिंग कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करणार, तर प्रॉब्लेममध्ये जे कॉस्ट पर युनिट किंवा कॉस्ट पर आर्टिकल 1 रुपीज दिलेले आहेत, तर त्या 1 रुपीज वरती त्या 1 रुपीजला इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट जे 15% दिलेले आहेत, सो 1 रुपीजवर 15% अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. देन वी गेट 0.15. ही आपली कॅरिंग कॉस्ट असणार आहे 0.15. नेक्स्ट इज annual consumption, प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे, that is 20,000, and ordering cost or cost per order, that is 15. आता इथे आपल्याला EOQ चा जो फॉर्म्युला आहे, फर्स्ट फॉर्म्युला मेथडने EOQ फाइंड आउट करायचा आहे, अँड देन आपल्याला कॉस्ट अनालिसिस मेथडने सुद्धा EOQ जो आहे हा फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट EOQ, that is economic order quantity. Formula is under root 2 into A into O. A means annual consumption, O means ordering cost, and C means carrying cost. त्याच्या ज्या अमाऊंट्स आहेत आपल्याला पुटअप करायचे आहेत अंडर रूट 2 into 20,000 into 15 डिवायडेड बाय 0.15. इथे आपल्याला फर्स्ट अॅन्युअल कन्झम्पशन घेतलेलं आहे 20,000, त्याला मल्टिप्लाय करायचं आहे ऑर्डरिंग कॉस्टने 15 रुपीज डिवाइड करायचे कॅरिंग कॉस्टने, दॅट इज 0.15. Then we get EOQ, that is economic order quantity 2000 units. So here is our EOQ is 2000 units. इथे आपला EOQ जो आहे आपण फाइंड आउट केलाय. सो इथे आपले मॅथमॅटिकल इक्वेशन मेथड जी आहे ही त्या मेथडने आपण प्रॉब्लेम हा इथे सॉल्व्ह केलाय. आता आपल्याला हेच टॅब्युलर मेथड और कॉस्ट अनालिसिस मेथडने फाइंड आउट करायचं आहे. So this is cost analysis method or tabular method. इथे 4 कॉलम्स केलेत अमाऊंट साठी, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. आणि इथे हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर सगळीकडे सेम राहणार आहे, दॅट इज ए इज अॅन्युअल कन्झम्पशन, बी ऑर्डर साईज. आता मी इथे ABCD इथे घेतलेलं आहे, बट इथे तुम्ही नंबरिंग सुद्धा ठेवू शकता, बट इथे जे आहे चेंजेस होत राहतील. सो इथे कन्व्हिनियंट होण्यासाठी मी ABCD जी आहे घेतलेली आहे. A annual consumption, B order size, C number of orders, D ordering cost per order, E total ordering cost, F average inventory, G carrying cost per unit, H total carrying cost, I total cost. सो आपण हे सगळं स्ट्रक्चर आहे हे सगळीकडे सेम राहणार आहे, जस्ट इथे अमाऊंट ज्या आहेत ह्या चेंज होत राहणार आहेत. सो लेट्स वी विल स्टार्ट द प्रॉब्लेम. आपण कॉस्ट अनालिसिस मेथडने हा जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करूया. फर्स्ट इज अॅन्युअल कन्झम्पशन. सी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला अॅन्युअल कन्झम्पशन दिलेलं आहे. अॅन्युअल डिमांड, दॅट इज अवर अॅन्युअल कन्झम्पशन 20,000 युनिट्स. सो इथे 20,000 चारही कॉलम मध्ये सेम अमाऊंट येणार आहे. अॅन्युअल कन्झम्पशन जे दिलेलं आहे आपल्या ते 20,000 युनिट्स. नेक्स्ट इज ऑर्डर साईज. ऑर्डर साईज अज्युम, इथे ब्रॅकेटमध्ये अज्युम लिहिलेलं आहे बिकॉज इथे ज्या अमाऊंट्स आहेत ह्या ॲझम्पशन असणार आहे. इथे मी अमाऊंट्स अज्युम केल्यात 8,000, 6,000, 4,000 अँड 2,000. या ॲझम्पशन बेसिसवर ह्या अमाऊंट्स मी घेतलेल्या आहेत. थर्ड इज number of orders. Number of orders we have to find out with A divided by B.
आता नंबर ऑफ ऑर्डर्स जे आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सो इथे A डिवायडेड बाय B मीन्स अॅन्युअल कन्झम्पशन डिवायडेड बाय ऑर्डर साईज. आता इथे 20,000 ला 8,000 ने डिवाइड करायचं आहे. देन वी गेट द नंबर ऑफ ऑर्डर्स दॅट इज 2.5. देन इथे सेकंड कॉलम मध्ये जे अॅन्युअल कन्झम्पशन आहे 20,000 त्याला ऑर्डर साईज 6,000 ने डिवाइड करायचं आहे. Then we get the number of orders that is 3.33. थर्ड कॉलम मध्ये 20,000 जे आपलं अॅन्युअल कन्झम्पशन आहे ह्याला ऑर्डर साईज 4,000 ने डिवाइड करायचं आहे. देन वी गेट द नंबर ऑफ ऑर्डर्स दॅट इज 5. फोर्थ कॉलम 20,000 जे आपलं अॅन्युअल कन्झम्पशन आहे त्याला ऑर्डर साईज 2,000 ने डिवाइड करायचं. देन वी गेट द नंबर ऑफ ऑर्डर्स दॅट इज 10. सो इथे आपल्या नंबर ऑफ ऑर्डर्स जे आहे कॅल्क्युलेट केल्यात. A डिवायडेड बाय B annual consumption divided by order size that is assumed. जे assume केलेल्या ज्या ऑर्डर साईज आहेत त्यांनी annual consumption ला डिवाइड करायचं आहे and then number of orders जे आहेत ते आपल्याला इथे मिळणार आहेत. नेक्स्ट इज ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर. ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर. आता इथे ऑर्डरिंग कॉस्ट प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे आपल्याला. कॉस्ट पर ऑर्डर दॅट इज अवर ऑर्डरिंग कॉस्ट दॅट इज ₹15. सो इथे 15 रुपीज जे आहेत हे सगळ्या कॉलम मध्ये सेमच अमाऊंट येणार आहे. 15 रुपीज 15 रुपीज 15 रुपीज दॅट इज ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर. नेक्स्ट टोटल ऑर्डरिंग कॉस्ट. आता इथे आपल्याला टोटल ऑर्डरिंग कॉस्ट जी आहे ही कॅल्क्युलेट करायची आहे. C इंटू D. C पॉईंट जो आहे दॅट इज नंबर ऑफ ऑर्डर्स हे आपण जे फाइंड आउट केलेले आहेत त्या नंबर ऑफ ऑर्डर्स जे आहेत त्यांनी ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डरला मल्टिप्लाय करायचं. देन वी गेट द टोटल ऑर्डरिंग कॉस्ट. सो फर्स्ट कॉलम मध्ये नंबर ऑफ ऑर्डर्स आहेत 2.5 and ordering cost per order at 15. So 2.5 into 15 that is 37.5. This is total ordering cost. Second column मध्ये number of orders at 3.33 and then ordering cost per order at 15. So total ordering cost is C into D, that is 3.33 into 15. Then we get total ordering cost that is 49.95. थर्ड कॉलम मध्ये नंबर ऑफ ऑर्डर्स 5 आहेत. देन ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर 15. टोटल ऑर्डरिंग कॉस्ट C into D, that is 5 into 15. Then total ordering cost is 75. फोर्थ कॉलम मध्ये नंबर ऑफ ऑर्डर्स 10 आहेत. देन ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर 15. Then total ordering cost is 10 into 15, that is 150. So here is आपण इथे टोटल ऑर्डरिंग कॉस्ट जी आहे ती फाइंड आउट केलेली आहे. नेक्स्ट इज ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ॲव्हरेज इन्व्हेंटरी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ऑर्डर साईज डिवायडेड बाय 2. जी ऑर्डर साईज दिलेली आहे ऑर्डर साईज आपण जी अज्युम केलेली आहे त्या अज्युम केलेल्या अमाऊंटला 2 ने डिवाइड करायचं आहे. सो 8,000 फर्स्ट कॉलम मध्ये डिवायडेड बाय 2 इज 4,000. सेकंड कॉलम मध्ये 6,000 जे इथे अज्युम केलेत. सो 6,000 डिवायडेड बाय 2 that is 3,000. Then 4,000 divided by 2 that is 2,000. 2,000 फोर्थ कॉलम मध्ये डिवायडेड बाय 2 that is 1,000. सो इथे आपण जे ॲव्हरेज इन्व्हेंटरी आहे हे कॅल्क्युलेट केलंय 4,000, 3,000, 2,000 and 1,000. नेक्स्ट इज कॅरिंग कॉस्ट पर युनिट. इथे आपल्याला कॅरिंग कॉस्ट पर युनिट जे आहे प्रॉब्लेम मध्ये आपण फाइंड आउट केलंय. कॅरिंग कॉस्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलं होतं फाइंड आउट करायला. इथे कॉस्ट पर आर्टिकल 1 रुपीज दिले होते अँड इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट 15% दिले होते. आपण 1 रुपीज वर 15% कॅल्क्युलेट केले. देन वी गेट द कॅरिंग कॉस्ट दॅट इज 0.15. सो इथे कॅरिंग कॉस्ट जी आहे 0.15 ही चारही कॉलम मध्ये सेम येणार आहे. कॅरिंग कॉस्ट पर युनिट 0.15 0.15 0.15. H. Next point is H, that is total carrying cost F into G. जो F point that is average inventory into G, that is carrying cost per unit.
सो इथे जे ॲव्हरेज इन्व्हेंटरी आहे त्याला कॅरिंग कॉस्ट पर युनिटने मल्टिप्लाय करून आपल्याला अमाऊंट जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. टोटल कॅरिंग कॉस्ट जी आहे ती आपल्याला मिळणार आहे. So average inventory is 4,000 into carrying cost 0.15. We get total carrying cost 600. Next average inventory second column मध्ये 3,000 carrying cost per unit 0.15. Then total carrying cost is 450. Third column मध्ये average inventory 2,000. Then carrying cost is 0.15. then दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं then total ordering cost is 300 then average inventory fourth column मध्ये 1000 carrying cost per unit is 0.15 total carrying cost is 150 इथे त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं F column F and G then we get the total carrying cost. Next is total cost E plus H जे ऑर्डरिंग कॉस्ट आपण फाइंड आउट केलेली आहे दॅट इज इथे ऑर्डरिंग कॉस्ट आपण ई पॉइंट जो आहे टोटल ऑर्डरिंग कॉस्ट जो फाइंड आउट केलेला त्या ई पॉइंटला एच पॉइंट जे आहे त्या दोघांची ॲडिशन करायची आहे टोटल कॅरिंग कॉस्ट टोटल ऑर्डरिंग कॉस्ट प्लस टोटल कॅरिंग कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट. सो इथे जे ऑर्डरिंग कॉस्टचा जो इथे जिथे रो आहे या इथे फर्स्ट कॉलम मध्ये दिलेले आहेत 37.5 सो 37.5 प्लस एच कॉलम मधले 600 ॲडिशन करायचे आहे 637.5 देन सेकंड कॉलम मध्ये टोटल ऑर्डरिंग कॉस्ट जी आहे ती दिलेली आहे 49.95 प्लस टोटल कॅरिंग कॉस्ट 450 दॅट इज 499.95 देन थर्ड कॉलम मध्ये ॲव्हरेज थर्ड कॉलम मध्ये ऑर्डरिंग कॉस्ट जी आहे 75 दिलेली आहे देन एच कॉलम मध्ये एच जे आहे टोटल कॅरिंग कॉस्ट दॅट इज 300 सो हिअर इज ॲडिशन त्यांची ॲडिशन करायची आहे 375 अँड देन लास्ट कॉलम 4 मध्ये इथे 150 प्लस 150 देन दॅट इज 300 सो इथे टोटल कॉस्ट जे आहे आपल्या चारही कॉलम मध्ये फाइंड आउट करून झालेली आहे then EOQ is 2000 units because total cost is lowest. आता ज्या कॉलमची टोटल कॉस्ट सगळ्यात लो येणार आहे किंवा जी लोएस्ट टोटल कॉस्ट असेल दॅट इज अवर EOQ. त्या लोएस्ट कॉस्ट आता इथे लोएस्ट कॉस्ट असणार आहे 300. सो इथे 300 ची जी ऑर्डर साईज आहे जी आपण अज्युम केलेली आहे दॅट इज अवर EOQ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. So 2000 units EOQ is 2000 units because total cost is lowest. So इथे EOQ जो आहे आपला तो 2000 येणार आहे बिकॉज त्याची जी टोटल कॉस्ट आहे ही सगळ्यांपेक्षा लोएस्ट असणार आहे. सो इथे आपला थर्ड प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व करून कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट वी विल सॉल्व द प्रॉब्लेम नंबर 4. आपण प्रॉब्लेम नंबर 4 जो आहे तो सॉल्व करूया. Calculate EOQ with cost analysis method. जो आपला फोर्थ प्रॉब्लेम आहे दिस इज calculate EOQ with cost analysis method. Quarterly requirement 400 units. Cost of placing and receiving per purchase order is rupees 15. Cost of material per unit rupees 40. Then annual carrying cost of inventory 10% inventory value. This is our fourth problem.